उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते आणि त्यातच हा आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याचे पदार्थ तर खाल्ले पाहिजेच। तर आज आपण अगदी झटपट बनणारी ही आंब्याची स्टफ आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण इथे 2 आंबे स्वच्छ असे धुवून पुसून घेतलेले आहेत। इथे मी हे आईस्क्रीम बनवताना बदामी आंब्याचा वापर करत आहे, कारण या आंब्याला थोडेसे जाडसर आवरण असते आणि ही आईस्क्रीम बनवताना आपल्याला जाडसर आवरण असलेलेच आंबे पाहिजेत। त्यामुळे शक्यतो ज्या आंब्यांचे आवरण जाडसर असते तेच आंबे ही आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरायचे। तर आपल्याला इथे व्यवस्थित यातली कोय काढून घ्यायची आहे। तर इथे मी हळूहळू करत यातली कोय काढून घेते, कारण आपल्याला याचं आवरण कट करायचं नाही आहे, त्यामुळे हळूहळू ही कोय काढून घ्यायची। तर पहिल्यांदा करत असाल तर याला थोडासा टाईम लागू शकतो, पण झटपट ही कोय निघून जाते। इथे पाहू शकता मस्त आपण ही आंब्यातली कोय काढलेली आहे। अशीच मी दुसऱ्या आंब्याची कोय पण काढून घेते। तर तुम्हाला जितकी आईस्क्रीम बनवायची त्यानुसार आंबे कमी जास्त करायचे। तरी आंबे व्यवस्थित सेट व्हावे यासाठी इथे मी 2 कप घेतलेले आहेत, त्यामध्ये हे आंबे व्यवस्थित असे ठेवलेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर इथे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहे। इथे आपली कढई व्यवस्थित गरम झालेली आहे, त्यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे। म्हशीचं दूध थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे आपली आईस्क्रीम पण छान बनते। तर इथे व्यवस्थित आपण एकदा चमचा साहाय्याने हलवून घेणार आहोत, त्यामुळे काय होतं आपल्या कढईला खाली दूध करपत नाही। तर आता आपल्याला याचं निम्म दूध होईपर्यंत व्यवस्थित हे आटवून घ्यायचं आहे। एक मस्त अशी उकळी आणून घेते थोड्या मोठ्या गॅसवरती आणि नंतर मंद आचेवरती आपण ही व्यवस्थित असं आटवून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला जितकं गोड हवं असेल त्यानुसार साखर टाकायची आणि यानंतर मी इथे केशर टाकलेले आहेत। तर केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। केशर टाकल्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे त्याचा कलर खूप छान येतो। तुम्ही इथे पाहू शकता एकदम केशर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि दुधाचा कलर पण बदललेला आहे। आता यामध्ये मस्त असा वास यावा यासाठी मी विलायचीची पावडर टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा, त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमच्याकडून कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं दूध आटलेलं आहे। आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं। इथे दूध मस्त थंड झालेलं आहे। आता आपण जे आंबे कट करून ठेवलेलं होतं त्यातलं जी कोय काढली होती त्यामध्ये हे व्यवस्थित असं मिश्रण भरून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। आपल्याला ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायची आहे, त्यामुळे फ्रीजमधलं पाणी आपल्या आईस्क्रीमवर पडू नये त्यासाठी व्यवस्थित याला झाकून ठेवायचं। तर तुम्ही झाकण ठेवण्यासाठी वाटी किंवा दुसरं कोणतंही साहित्य असेल त्याचा वापर करू शकता। आता दुसऱ्या दिवशी आपण ही आईस्क्रीम सेट झाली की नाही ते चेक करूयात। तर आंबा व्यवस्थित असा कडक झालेला आहे, म्हणजे आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे। आता काही सेकंदानंतर आपण हे व्यवस्थित याची साल काढून घेतोय। तर आंबा खूप थंड असल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे आहेत आणि आता याचे आपण स्लाइस करून घेतोय। तुम्ही पाहू शकता मस्त याच्या स्लाइस पडत आहेत आणि खूप छान कलर आलेला आहे। तर ही थंडगार अशी आईस्क्रीम सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता काही मस्त कलर आलेला आहे आणि यावरून मी थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकते। तर एकदा या पद्धतीने ही आंब्याची आईस्क्रीम नक्की ट्राय करून पहा। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।